अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी सुरू केले 2 दिवसाचं अधिवेशन आपण राज्याच्या 5 मिनिटात विशेषतः पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी घेतलं आणि कालच मी जवळपास 21,992 कोटीच्या पुरवणी मागण्या आता बस त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या। अध्यक्ष महोदय, यामध्ये विरोधी पक्षांनी जवळपास 16 वेगवेगळ्या विभागाच्या बद्दल आम्हाला चर्चा करायची, 6 वाजता गिलोटीन असल्यामुळं 4 तास त्यांना देण्यात आले, 2 तास आम्हाला उत्तराला देण्यात आले। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आमच्याही सत्ताधारी पक्षाच्या काही सन्माननीय सदस्यांना त्याबद्दलची भूमिका मांडायची होती, परंतु आजच आपल्याला अधिवेशन संपायचं असल्यामुळं त्यांनी पण त्यांच्या मागणीला मुरड घातली आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब बोलले, त्याच्यानंतर आशिष शेलार साहेब बोलले, मधी चंद्रकांत दादा पाटील बोलले, अशा सगळ्यांनी आपली आपली मतं इथं मांडण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेब इथं सिनियर नेते आहेत, आम्ही देखील 30-30 वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सभागृहात आहे, परंतु पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये पुरवणी मागण्या सोडून एवढी वेगळी चर्चा मी तर पहिल्यांदा सभागृहामध्ये ऐकलेली। तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात, परंतु हे सगळं करत असताना हे का घडतंय तर संपूर्ण जगावर, संपूर्ण देशावर, संपूर्ण राज्यावर, परिसरावर कोरोनाचं सावट आहे। ज्यावेळेस विरोधी पक्ष आता समोर बसलेला आहे, त्यांचा पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आहे, पूर्ण बहुमत लोकसभेमध्ये त्या पक्षाचं आहे, भारतीय जनता पक्षाचं। तिथं तर देशाच्या पंतप्रधानांनी ह्यावेळेस पण पार्लमेंटचं अधिवेशन घेतलं नाही, अर्थात तो त्यांचा विषय, पण कशामुळे घेतलं नाही? कारण मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या खासदारांना, मंत्र्यांना तिथं कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यातनं काही जणांना देश पातळीवरच्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला। सर्वसामान्य जनता देखील ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। कालच आपण सभागृहामध्ये आपले सन्माननीय माजी सदस्य भारत भालके साहेबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे। अशा प्रकारच्या संकटाशी मुकाबला करत असताना मगाशी सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेबांनी जे सांगितलं, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात। अध्यक्ष महोदय, आज बोलताना जवळपास सर्वच सन्माननीय मान्यवरांनी एक भूमिका मांडली की कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारने जेवढं तिथं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं गेलं नाही। आज सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री या नात्याने त्याच्याबद्दल स्वतः राजेश टोपे साहेब त्या ठिकाणी भूमिका मांडतील, पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस मार्च 16च्या दरम्यान एक दुबईमधनं प्रवासी आले आणि त्यांना घेऊन पुण्याचा एक ड्रायव्हर पुण्याला तो घेऊन गेला, त्याच वेळेस पहिला पेशंट त्या ठिकाणी आपल्याला पुण्यामध्ये मिळाला आणि नंतर ते इतकं वाढत गेलं, राज्यकर्ते कुणी असले, देश पातळीवर असू द्या, राज्य पातळीवर असू द्या, तर कुणालाच आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचं कुठला तरी भयंकर संकट हे येता कामा नये, हीच भूमिका सगळ्यांची त्या ठिकाणी राहणार। आणि त्याच्यामुळे हे संकट आल्यानंतर एकदम लॉकडाऊन देखील पुकारला गेला, त्याची गरज होती, त्याच्यातही कुणी भारताच्या देशातल्या जनतेने राजकारण केलं नाही, सगळ्या राज्यांनी प्रतिसाद दिला, जनतेने प्रतिसाद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिला। परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना एक गोष्ट आपण बघितली की कोविडच्या संकटाच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या राज्याचे आरोग्यमंत्री असतील, राज्यामध्ये आमचे गृहमंत्री असतील,
वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, राज्यातील डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, फार्मासिस्ट असतील, सफाई कर्मचारी असतील, आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आशाताई असतील, अंगणवाडी सेविका असतील, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, विशेषतः आपला पोलीस विभाग असेल, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी असतील आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी देखील आणि सर्व बाजूच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी देखील जीवाची जोखीम पत्करून त्या ठिकाणी काम केलं. नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यामध्ये राज्यातल्या जनतेला करोनापासून वाचवण्याच्या करता लढलेल्या सर्व करोना योद्ध्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो, त्यांच्या मनापासून आभार मानतो. तसंच ज्यांनी स्वतःचा जीव याच्यामध्ये गमावलेला आहे त्यांनाही सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये करोनाची संख्या कमी होतीये. सरकार आणि जनता मिळून एक चांगल्या प्रकारचं काम करते. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आरोप केला की सरकार कोविडमध्ये हतबल आहे. कुठं हतबल आहे? अध्यक्ष महोदय, ज्या ज्या वेळेस पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत होते त्यावेळेस आपल्या राज्याची भूमिका देखील मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना व्यवस्थितपणे सांगत होते. सुरुवातीला देश पातळीवर सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आणि ती गरज होती. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, पीपी किट्स असतील, मास्क असतील, अनेक गोष्टी त्यांनी पुरवल्या. परंतु नंतर त्यांनी स्वतः सांगितलं केंद्राने की आता ज्या त्या राज्यांनी हा खर्च करावा. अध्यक्ष महोदय, संकट तर मोठं होतं, एकदम आपलं उत्पन्न पण एक कमी झालेलं होतं आणि असं असताना कोविड काळामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या करता स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील घंटानाद करायला सांगितला, थाळीनाद करायला सांगितला. कोविडच्या काळात मोर्चे काढणाऱ्यांना थांबवण्याच्या करता त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मंदिरं देखील बंद होती. मंदिरं सुरू करण्याच्या करता देखील राजकारण केलं. काय वेळेस विरोधी पक्ष नेते सांगतात, त्यांचे सहकारी सांगतात राजकारण करायचं नाही, परंतु त्यांच्याच पक्षाच्या काही सन्माननीय सहकार्यांनी राजकारण केलं. अध्यक्ष महोदय, कुणाला मंदिरं किंवा कुठली धार्मिक स्थळं आहेत ती उघडायला कुणाला नाही आवडणार, पण लोकल सुरू करत असताना, बाकीचे सगळ्या बसेस सुरू करत असताना, शाळा कॉलेजेस सुरू करत असताना सगळ्या गोष्टीला काही मर्यादा होती आणि टप्प्याटप्प्याने लग्न कार्य असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सुरू करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आपण केला. त्याच्यामध्ये मगाशी आरोप करण्यात आला की बाबा तुम्ही त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी का देत नाही. अध्यक्ष महोदय, विमा ताबडतोब विमाला लगेच कुणी प्रतिसाद देईना तरी देखील सरकार थांबलं नाही. स्वतःच्या तिजोरीतनं एखादी व्यक्ती करोनाच्या काळामध्ये काम करत असताना मृत्युमुखी पडली तर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी केली आणि अशा पद्धतीनं आपण पुढं जात राहिलो. त्याच्यामध्ये अजून पण ते संकट आहे. कालच बिल गेट्स सारख्या व्यक्तीनं सांगितलंय की 4-6 महिन्यामध्ये असं काय करोनाचं संकट जगावर येईल की कितीतरी लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागेल, असं बिल गेट्सने सांगितलं. आपण टीव्ही मध्ये पेपरमध्ये वाचलंय. अध्यक्ष महोदय, इतके दिवस सभागृहात काम करत असताना आपण अमेरिकासारखे महासत्तेचा उदाहरण द्यायचो, युरोपचं उदाहरण द्यायचो, किती पुढे गेले किती पुढे गेले, काय त्यांची अवस्था झाली. इंग्लंडला 2-2दा लॉकडाऊन करावा लागला. अशाही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या ना, त्याच्यावर राज्याच्या प्रमुखांना अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस थोडंसं भान ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये आतताईपणा होता कामा नये. उद्या जर काही निर्णय घेतला आणि तो अंगलट आला की पुन्हा विरोधकच म्हणणार बघा यांना कळत नव्हतं का थांबायचं. तो सक्सेस झाला तर आम्हीच म्हणत होतो उघडा म्हणून बरं झालं, असं दोन्ही बाजूंनी बोललं जातं. माझी सभागृहाला या निमित्तानं विनंती आहे की करोनाच्या बाबतीमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी, माझं कुटुंब माझी जबाबदारी किंवा आता इथं आरोप झाले, इथं सांगण्यात आलं, स्वतः साठम साहेबांनी इथं सांगितलं
मला वाटतं शेलार साहेब पण त्याच्याबद्दल बोलले की जम्बो हॉस्पिटल बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप केले. अध्यक्ष महोदय, मी स्वतः पुण्याचा पालकमंत्री आहे. पुण्यामध्ये देखील पिंपरी चिंचवडला पुणे महानगरपालिकेमध्ये 2 ठिकाणी आम्ही जम्बो हॉस्पिटल केली. 2 हॉस्पिटल ॲटो क्लस्टरला आणि बाणेरला मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आपण दोघांनीच त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये मी कुठेही तिथं राजकारण आणलं नाही. राज्य सरकारचा निधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज क्लिअर भाजपच्या ताब्यात आहे, परंतु ही कुणाच्या ताब्यात आहे हे बघून चालत नसतं. पुणे महानगरपालिकामध्ये क्लिअर भाजपचे बहुमत आहे, तरी देखील आम्ही सगळ्यांना, महापौरांना, तिथल्या आयुक्तांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला. आणि हे सगळं करत असताना आम्हाला दिल्लीची टीम मधून अजून जी यायची ते सांगायची की पुढे तुमचे इतक्या पट्टीमध्ये पेशंट वाढणार आहेत आणि ते पेशंटची संख्या बघितल्यानंतर आपले हॉस्पिटल कमी पडतील. त्याच्याकरता जम्बो हॉस्पिटलची व्यवस्था केली गेली पाहिजे, बेड्स तिथे दिले गेले पाहिजे. तुमच्या माझ्या राज्यातल्या कुठल्याही जनतेवर बेड्स उपलब्ध नाही म्हणून त्याला व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देता येत नाही, अशी वेळ येऊ नये याकरता ही सगळी त्या ठिकाणी धाडसाने निर्णय घेतले गेले. आणि त्याबद्दल आता ते म्हणतायत की खाली होती. अरे, जर गर्दी जास्त झाली असती तर यांना कोणी अडवलं होतं का नाही? त्यांनी जम्बो हॉस्पिटल केली म्हणून आरोप केला असता. ऑक्सिजन कमी पडला. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला, एकूण जो ऑक्सिजन तयार होतो त्यातला 80% ऑक्सिजन हॉस्पिटलला द्यायचा आणि फक्त 20% ऑक्सिजन त्या इंडस्ट्रीला द्यायचा. अध्यक्ष महोदय, त्या काळामध्ये वेल्डिंग आणि बाकीचं सगळं बंद झालं. आम्हाला सगळे म्हणायला लागले आम्हाला काही ऑक्सिजन मिळेना. आम्ही त्यांना सांगितलं पहिलं माणसाचा जीव वाचणं हे महत्वाचं आहे आणि नंतर इंडस्ट्रीच्या बाबतीत जरा 2 दिवस उशिरा ते काम झालं तरी काही बिघडत नाही. अशा प्रकारे, कारण कधीच असं वाटलं नाही की एवढा ऑक्सिजन लागेल, एवढे व्हेंटिलेटर्स लागतील, एवढे बेड्स त्या ठिकाणी लागतील. आणि त्यामुळे आपण ही कामं करत गेलो. कामं करत असताना नंतर थोडंसं ते आटोक्यात आल्यामुळं माझ्या इकडे पण पुण्यामध्ये हॉस्पिटल त्या ठिकाणी जम्बो हॉस्पिटल खाली राहिली. पण कधी कुठली वेळ सांगून येत नसते, त्याकरता आपण खबरदारी म्हणून राज्य सरकार, महानगरपालिका, काही एनजीओ ह्या सगळ्यांनी मिळून अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. ही सभागृहातल्या सर्व सदस्यांनी लक्षामध्ये घ्यावं. आणि जे आरोप करतायत तिथं असं झालं, तिथं तसं झालं. सॅनिटायझरच्या बाबतीमध्ये मी सांगतो, इथं काही जण साखर कारखान्याशी संबंधित आहेत, ज्यांचे डिस्लरीचे प्लांट आहेत, त्यांना आपण सॅनिटायझर त्या ठिकाणी निर्माण करायला सांगितलं. त्यामुळे सॅनिटायझरचे रेट कमी झाले. अध्यक्ष महोदय, सुरुवातीला 1000 रुपये पर लिटर सॅनिटायझर होतं आणि नंतर साखर कारखान्यांना परवानगी दिल्यावर ते 250 रुपये, 250, 200, 150, 100 पर्यंत आले बागडे साहेब. परंतु विक्रीला कस्टमरच्या हातात जाईपर्यंत 150-200 ला तो मिळत होते. म्हणजे जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, महाविकास आघाडीच्या सरकारने केला. आम्ही तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला की आता कोरोनाचं संकट आहे, आपल्याकडे निधी कमी आहे. मगाशी निधीच्या बद्दल सन्मान्य मुनगंटीवार साहेबांनी काही भूमिका मांडली, पण आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग, मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगताना सांगितलं की राजेश टोपेंना निधी मिळाला नाही. 6 डिपार्टमेंटला आम्ही निधी दिला. एक सार्वजनिक आरोग्य विभागाला कट लावला नाही, त्यांना पाहिजे तो निधी दिला. वैद्यकीय शिक्षणाला निधी दिला, अन्न नागरी पुरवठ्याला निधी दिला, मदत पुनर्वसनला निधी दिला आणि पोलीस खात्याला निधी दिला. ह्या 5-6 ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये, अध्यक्ष महोदय, जरी पैशाची कमतरता होती, टॅक्स येत नव्हता, सगळी अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती, असं असताना देखील आपण त्या बाबतीमध्ये हे काम करून दाखवलं. त्यामध्ये मगाशी बोलत असताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं कर्ज काढा, केंद्राचे पैसे येतील ना, कुठे गेलेत, काय घाई आहे. अध्यक्ष महोदय, तसं नसतं. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी झाल्या तरच महत्वाचं असतं. आपण खूप जण शेतकरी आहोत, वापसा उडाल्यानंतर पेरून काही चालत नाही. तसं जेव्हा पैशाची गरज असते त्यावेळेस ते पैसे आले तर ती गरज भागवली जाते. ही पण गोष्ट अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्याच्यामध्ये केंद्र सरकार, मला सभागृहाच्या ह्या चर्चेच्या माध्यमातून, पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या माध्यमातून सांगायचंय की आज देखील केंद्राकडनं आजच्या घडीला जो आपला हिस्सा यायला पाहिजे
त्याच्यामध्ये 30,537,62,62 अजूनही केंद्राने दिलेले नाही. अध्यक्ष महोदय, पवार साहेबांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. परवाच 3 दिवसापूर्वी पवार साहेबांनी मला विचारलं की तू जरा अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक्झॅक्ट किती आकडा बाकी आहे, वेळ पडली तर मी वरिष्ठांशी दिल्लीमध्ये बोलतो आणि हे पैसे कसे लवकर येतील ते त्या ठिकाणी पाहतो. अध्यक्ष महोदय, एवढी मोठी रक्कम जी स्वतः मुनगंटीवार साहेबांनी इथंच बोलत असताना वन टॅक्स वन नेशनच्या वेळेस जीएसटी कर आला त्याही वेळेस केंद्राने सांगितलं होतं की सगळ्यांना एवढी 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 रक्कम 2022 पर्यंत मिळत राहील अशा पद्धतीनं शब्द दिलेला होता. सभागृहामध्ये देखील, लोकसभेमध्ये देखील, पार्लमेंटमध्ये अध्यक्ष महोदय तशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता. त्या कायद्यातली तरतूद आहे. कायदाही करत असताना ते मुद्दाम कायद्यात त्याचा अंतर्भाव केला. पण अध्यक्ष महोदय, आज पण ती रक्कम मिळण्याच्या करता कदाचित त्यांच्या पण अडचणी असतील, परंतु हा निधी एवढा कमी आला आणि शिवाय अप्लाई टॅक्स त्या ठिकाणी जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही. सुरुवातीला आम्ही 1 महिना पहिला चतुर्थ श्रेणी आणि क्लास 3 आणि क्लास 4 वाल्यांना पेमेंट त्या ठिकाणी केलं. क्लास 1 आणि क्लास 2 वाल्यांना आम्ही त्या ठिकाणी थोडं थांबवलं, 50% रक्कम दिली आणि आपण सगळे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये 30% कट त्यांना लावला. सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून तो मान्य केला. आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील आपण 70% रक्कम त्या ठिकाणी घेतोय. पण नंतर कधी राज्य सरकारचा, जसं सकाळी त्यांनी सांगितलं, 12,000 कोटी रुपये पेन्शन आणि पगाराला जातात, तो 1 रुपया कधी थकवला गेला नाही. त्यांनाही वेळच्या वेळेला जो काही त्यांचं मानधन असेल, पेन्शन असेल ते मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घेतली. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना बाकीच्या बाबतीमध्ये थोडासा जितकी काटकसर करता येईल ती केली. आम्ही स्थानिक विकास निधी 3 कोटी आमदार निधी असतो, 2 कोटी होता तो 3 कोटी त्याला कट लावला नाही. अध्यक्ष महोदय, 9.5 ते 10 हजार कोटी रुपये डीपीसी ला जातात, त्याला अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी कट लावला नाही. अध्यक्ष महोदय, डोंगरी विकास निधी त्याला आम्ही कट लावलेला नाही. असा वेगवेगळ्या प्रकारे जो ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पहिल्याच टर्मला अनेक आमदार निवडून आलेले आहेत. काही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या टर्मचे आहेत, परंतु ही नवी 5 वर्षाच्या करता निवडून आलेली टीम आहे. त्याच्याकरता देखील आम्ही ह्या सगळ्या थोडस ओढाताण असताना देखील अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये हा सगळा कसरत तारेवरची त्या ठिकाणी चालवलेली आहे. हा, अध्यक्ष महोदय, मुनगंटीवार साहेब बोलत असताना अनेकदा मला उठावंसं वाटत होतं, परंतु मी त्यांना अजिबात, ते बोलतील ते सगळं बरोबर आणि मी बोललो की चुकीचं, हे कुठलं चालणार असं नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्षांनी द्यावा निर्णय, तो त्यांचा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवली. 22 कोटी 26 लाख आपण त्याला खर्च केलेत. विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांच्या निवासस्थानी व इतर अनुषंगासाठी 8 कोटी 81 लाख रुपये दिलेत आणि ती देण्याची गरज होती. त्याच्यामुळे ते कुठेही आपण त्याच्यामध्ये थांबवलं नाही आणि अजून पण जर द्यायची गरज असेल
तर तुम्हीच सांगितलेलं होतं पुरवणी मागण्या घेऊ नका, CF ऍडव्हान्स काढा आणि त्या पद्धतीनं करा. म्हणजे तोही एक अधिकार राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. अजून एक निर्णय महत्वाचा केला की आपलं जे मनोरा आमदार निवास आहे त्याला आता आपण बांधण्याचं टेंडर आता काढताय आणि त्यालाही निधी अपुरी पडणार नाही या पद्धतीचं माननीय वित्तमंत्र्यांनी आपल्याला आदेश दिले. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळे होतो. स्वतः विधानसभेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, त्याच्यात ते काम सुरू झाल्यावर निधी नाही आहे म्हणून काम थांबलं अशी वेळ सरकार येऊन देणार नाही, अशा प्रकारचा शब्द आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळी संकट चालू असताना ह्या वर्षभराच्या काळामध्ये निसर्ग चक्रीवादळाचं संकट आलं, त्याच्यानंतर अतिवृष्टीचं संकट आलं, आपल्याही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. मगाशी मुनगंटीवार साहेब म्हणले हे भेदभाव करतात. अध्यक्ष महोदय, कधी आम्ही भेदभाव केला नाही. शेवटी शपथ घेतल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत एक राज्य आहे. उलट मी मागचं रेकॉर्ड काढत नाही, वेळ कमी आहे. नाहीतर मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठं किती निधी गेला आणि कशा पद्धतीचा गेला ते मी रेग्युलर पुढच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगेन, बजेट अधिवेशनामध्ये. परंतु अध्यक्ष महोदय, उलट आमचे विजय वडेट्टीवार साहेब हे चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत, ते मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत. ते ज्या वेळेस जो प्रस्ताव आणतील तो प्रस्ताव मी आणि अर्थमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना, एवढं संकट असताना आपण सांगितलेलं होतं, काही खासदारांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेस धानाला देखील अनुदान बोनस 700 रुपये, 1800 रुपये दर आहे, 700 रुपये आपण बोनस दिला. 1876 समर्थन मूल्य जवळपास 2500 रुपये एकूण शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. आता अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये किमान आधारभूत किंमत योजनेखाली धान खरेदी प्रोत्साहन देण्याच्या करता 2850 कोटी ठेवलेले आहेत. 21,000ची जी मागणी आहे त्याच्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये कालावधीत अतिवृष्टी पूरबाधित नागरिकांच्या करता 2211 कोटी रुपये ठेवलेले आहेत. कोविड म्हणजे डिमांड मध्ये आता मंजूर करायचे. कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन त्याचं कौतुक स्वतः मुनगंटीवार साहेबांनी पण केलं. त्याच्यामध्ये 1000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. पंतप्रधान पीक विमा हप्ता त्याला 1000 कोटी रुपये दिलेत. चंद्रकांत दादांनी बोलत असताना सांगितलं की बाबा हे पीक विम्याच्या संदर्भामध्ये काय चाललंय काय नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर त्याच्यामध्ये केंद्राने अतिशय महत्वाची भूमिका घ्यायला पाहिजे होती. केंद्र सरकारने विमा कंपन्यांना सक्त ताकीद करायला पाहिजे होती की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं दुटप्पी राजकारण त्या ठिकाणी करू नका, तुम्हाला तो विमा उतरवायलाच लागेल, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आणि आज देखील आपण पीक विम्याच्या करता राज्याचा हिस्सा 1000 कोटी रुपये पुरवणी मागण्यात ठेवलेला आहे. रस्ते व पुलाचं परीक्षण, बऱ्याचशा ठिकाणी रस्ते वाहून गेले, पुलाचे दोन्ही आपले भराव वाहून गेले आणि पूल पण वाहून गेले. त्याच्याकरता आपण जवळपास 1000 कोटी रुपये ठेवलेले. एन्युटी स्वतः चंद्रकांत दादा पाटील तुमच्याच काळामध्ये एन्युटी सुरू झालं. हायब्रिड एन्युटीच्या योजनेच्या अंतर्गत देखील आपण 1000 कोटी रुपये ठेवले. NRHMच्या करता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 902 कोटी रुपये ठेवलेले आहेत. आपल्या महानगरपालिकाच्या मूलभूत सोयी, सुखसोयी आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या करता 877 कोटी. आणि मगाशी मुनगंटीवार साहेब तुम्ही जे सांगितलं, श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार या गरीब वर्गाच्या करता देखील जेवढी तरतूद ठेवणं गरजेचं होतं तेवढी तरतूद आपण ह्या पुरवणी मागण्यांच्या मध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे. कुठेही आपण आहे त्याच्यामध्ये कसं सगळ्यांना न्याय देता येईल अशाच प्रकारची भूमिका ह्या महाविकास आघाडीनं त्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे, त्याच्याकरता देखील आपण 3824 कोटी रुपये सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक विभागाला ठेवलेले. अन्न नागरी पुरवठ्याला पण 3201 कोटी रुपये ठेवलेले. सामाजिक न्यायाला पण अध्यक्ष महोदय 2449 कोटी, मदत पुनर्वसनला 2224 कोटी. ते मागच्या वेळेस शेतकऱ्यांचे पैसे दिलेले, बाकीचे पण काही जे काही घराची पडझड झाली, आणखीन काही इतर गोष्टी, जनावर वाहून गेली, जनावर मृत झाली, त्याही करता सगळा निधी दिला. परंतु त्याच्यात अजून काही निधीची गरज होती म्हणून ती पण तरतूद अध्यक्ष महोदय या निमित्तानं या पुरवणी मागण्याच्या
करता केलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये 25-15 मध्ये पैसे का ठेवले? आज 25-15 सवय मुनगंटीवार साहेब तुमच्याही काळामध्ये तुम्ही लावलेली आहे. त्याच्यामुळं 25-15 नाही, बरोबर आहे. नेहमी ठेवतो 2,000 कोटी ठेवायच्या ऐवजी 500 कोटी ठेवली. त्याच्यामुळं त्या पद्धतीनंच ठेवलेली आहे. आरोग्य वाईन उद्योगाला पैसे ठेवले ती वस्तुस्थिती आहे, कारण त्याला मागची कमिटमेंट होती आणि 50 कोटीच त्याच्याकरता ठेवलेले. अध्यक्ष महोदय, रयत शिक्षणचं काय वाटलं? आज 4-5 लाख गोरगरिबांची मुलं शिकतात. कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं त्या ठिकाणी काम त्यांनी त्या उभं केलं आणि अतिशय गरीब लोकांची बहुजन समाजाची ती संस्था आहे. त्याकरता त्या संस्थेला 100 वर्ष झाल्यानंतर अनेक जण अशा पद्धतीने निधी आपल्या सभागृहांनी दिलेला आहे, म्हणून त्यांना त्या बाबतीमध्ये निधी दिलेला आहे. औषध नाही, पीपी किट नाही, आरोग्य विभागाची भरती झाली नाही. अध्यक्ष महोदय, ह्या सरकारने वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकरता जेवढी भरती करायची गरजेपुरती ती भरती करायला पूर्णपणे परवानगी दिलेली आहे. शेतकऱ्यांना पैसे नाही दिले. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला, नडला, त्यावेळेस पैसे देण्याचं काम त्या बाबतीमध्ये ह्या सरकारने केलेलं आहे. उलट इथं मुनगंटीवार साहेब आहेत, त्यांना विचारा. त्यांनी स्वतः वडेट्टीवार साहेबांना विचारा, मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून. त्यांनी स्वतः पत्रव्यवहार दिल्लीला केला, मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहार दिल्लीला केला, स्वतः चीफ सेक्रेटरीने पत्रव्यवहार केला. ज्यावेळेस केंद्राची टीम पाहणी करायला शेवटपर्यंत अध्यक्ष महोदय आलेली नाही. वास्तविक अशा प्रकारचं संकट आल्यानंतर आपण केंद्राची टीम बोलवतो, केंद्राची टीम येते, पाहणी करते आणि मग केंद्राला अहवाल दिल्यानंतर त्यांचा निधी आपल्याला ऍडिशनलचा येतो. आम्ही कोल्हापूर किंवा सांगली इकडे पूर आला, त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय दिला नाही. कोकणवासियांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सन्माननीय सदस्यांना विचारा, आजपर्यंत कोकणामध्ये जे नॉर्म्स होते त्याच्यापेक्षा अधिकचा निधी हा तिथं दिला. तीच गोष्ट बाकीच्याही बाबतीमध्ये आपण त्या संदर्भामध्ये कुठेही काटकसर केली नाही. केंद्र सरकारचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यापेक्षा दुपटीनं आपण राज्य सरकारने त्याच्यामध्ये पैसे देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, स्टॅम्प ड्युटी कमी केली, हे अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्याच्या करता ह्याच्यामध्ये ग्राहकाचा फायदा झाला. बऱ्याच लोकप्रतिनिधींना माहिती असेल की आपण 31 डिसेंबर पर्यंत 3% केलेत आणि मग 31 मार्च पर्यंत 2% केलेत. बिल्डर लोकांनी अजून ते 2-3% होते त्यांनी त्याच्यामध्ये सवलत दिली. आताच्या घडीला मुंबईमध्ये गरिबांनी, मध्यमवर्गीयांनी फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर त्या फ्लॅटला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. एखादी गोष्ट चांगली होत असताना मला मधी करोना झाला होता, त्याच्यावर ती फाईल माझ्याकडे आलेली नव्हती. ती काय जो निर्णय झाला तो योग्य झालेला आहे. अर्थमंत्री म्हणून माझं त्याला समर्थन आहे. आता अध्यक्ष महोदय, तेवढा पण अधिकार आम्हाला नाही का? आम्ही अध्यक्ष महोदय, जरी रूल्स ऑफ बिझनेस मध्ये काही असलं तर या राज्याच्या प्रमुखांना एवढा अधिकार असतो, ते एकट्याच्या ह्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. नाही, सुधीर भाऊ, हा. अध्यक्ष महोदय, टाटा, अडाणी, बेस्ट, महावितरणच्या बद्दल मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये विजेच्या दरामध्ये तफावत आहे. आज नाहीये अध्यक्ष महोदय, MERC नेमली गेलेली आहे. देश पातळीवर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे दर ठरवण्याचा अधिकार त्यांना असतो आणि तो दर ठरवत असताना त्या टाटाचा एकंदरीत वीज तयार करण्याचा खर्च किती आहे, वितरण व्यवस्थेचा खर्च किती आहे, स्टाफचा खर्च किती आहे, त्याप्रमाणे ते काढतात. टाटाचे प्लांट आहेत ते जुने ब्रिटिशांच्या काळातले हायड्रो पॉवर आहेत, त्याच्यावर त्यांचा दर कमी येतो. त्याच्यानंतर ते पहिलं अंबानीचं होतं, नंतर अडाणीने घेतलं, त्यांचे दर वेगळे येतात, बेस्टचे दर वेगळे येतात, महावितरणचे दर वेगळे येतात.
महावितरणचे दर थोडे जास्त येतात कारण सगळीकडे ग्रामीण भागामध्ये देखील ती वीज जाते आणि तो सगळा खर्च एकत्रपणे त्या ठिकाणी येतो. ही आम्ही मागच्या टर्मला देखील आम्ही असताना त्याच्यामध्ये एक दर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यात खूप अडचणी आल्या. एबीआरसीने पण सांगितलं तुम्हाला असा एक दर त्या ठिकाणी करता येणार नाही, मग त्याच्यामध्ये जो काही रक्कम कमी पडेल ती तुम्हाला सबसिडी म्हणून त्याच्यामध्ये द्यावी लागेल. ते आपल्याला काही शक्य झालं नाही. नंतर 5 वर्ष सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्यांनी पण त्याच्यामध्ये कुठला बदल त्या ठिकाणी केला नाही. अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना स्वतः देवेंद्रजींनी आणि चंद्रकांत दादांनी सांगितलं सारथीला निधी उशिरा दिला, असं काही झालेलं नाहीये. सारथीला जो काही निधी, आता तिथं काकडे म्हणून एक अधिकारी आहे, अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे आणि अशी ती सगळी तिथं टीम आहे, ते तिथलं काम बघतात. त्याच्यामध्ये सारथी असेल. एकंदरीतच मला ह्या चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार मराठा आरक्षणाच्या बद्दलचा प्रश्न असेल किंवा ओबीसीच्या संदर्भातले प्रश्न असतील, ह्या कुणाच्याही बद्दल अन्याय होऊन देणार नाही, कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागून देणार नाही. काही बाबतीमध्ये अशा बातम्या पिकवल्या जातात. अध्यक्ष म्हणून काय झालं, काहींना हे 3 पक्ष एकत्र मिळून सरकार केलेलं असल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास गेला, त्याच्यामुळे ते दुःख तर राहणारच, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. अध्यक्ष महोदय, ते सगळं पहिलं सांगितलं 6 महिन्यात जाईल, 6 महिन्यात गेलं नाही. नंतर सांगितलं वर्षात जाईल, वर्षात गेलं नाही. आणि आता कुठंतरी जाण्याच्या बद्दलचा विचार चालू होता, परंतु त्याच्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्यावेळेस सकाळी सकाळी गिरीश महाजननी टीव्हीला सांगत असताना सांगितलं विरोधकांची 1 येईल, आमच्या 5 येतील, म्हणजे सत्ताधारी पक्षाची 1 येईल, आमच्या 5 येतील. एवढी जोरात टीव्हीला मुलाखत दिली की काय विचारता सोय नाही. आणि नंतर निकाल लागले. नागपूरचा निकाल तर असा लागला की नागपूरच्या इतिहासामध्ये कधी इतक्या मतांनी पराभव होणार नाही. आणि ते पण झालं काय अध्यक्ष महोदय, पदवीधर लोकांनी पराभव केला, ते फारच नाकाला झोंबलंय. त्याच्यावर ते सहनच होत नाहीये की बाबा ही 50-60 वर्षाची आपली मक्तेदारी आणि इथं उमेदवार पराभूत होतो. तीच गोष्ट पुण्याची. चंद्रकांत दादा पाटील पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, भाजपचे अध्यक्ष. आणि ते आता एक गोष्ट खरी आहे की नागपूरमध्ये पराभव झाल्यामुळे एका गटाला आतनं उकळ्या फुटतायत आणि एक गट खूपच नाराज झालाय की काय करावं काय नाही. तर अध्यक्ष महोदय, तीच गोष्ट आमच्या पुण्याची. पुण्याला तर दादा प्रतिनिधित्व करत होते. दादांचा मागचा चान्स लागला तेव्हा एकाने बंडखोरी आमच्यातल्या शहाण्याने केली म्हणून ह्यावेळेस आम्ही ती बंडखोरी होऊन दिली नाही. ह्यावेळेस एवढं उच्चांकी पहिल्या राऊंडलाच त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला. मागच्या वेळेस दादा शेवटी आता त्यांना नाईलाजास्तव आम्ही डिक्लेअर करतो म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलं. तीच गोष्ट औरंगाबादच्या सतीश चव्हाणांची. इतक्या प्रचंड मतांनी निवडून आले की जयसिंगराव गायकवाड म्हणले इतक्या मतांनी मी पण कधी निवडून आलो. थांबा, सांगतो ना साहेब, सांगतो. आपल्याला तर त्याच्याकरताच खास ठेवलेलं आहे, कुठं काय झालं ते. त्याच्यामध्ये तिथं जी नंदुरबारची जागा आली ते आमचाच अमरीश पटेल तिकडे घेतला तेव्हा ती जागा आली. ते उद्या परत इकडे आला की तिकडेच येणार आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय थोडंसं आमचं अमरावतीला चुकलं. अमरावतीमध्ये आमचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला आणि बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. तरी देखील तिथं एका गोष्टीचं समाधान आहे की भाजपचा आला नाही. अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय एकंदरीत ती परिस्थिती आहे. आणि त्याकरता आज या पुरवणी मागण्यांच्या बद्दल नाही, हे बायलेटवर मतदान झालं ना, हे बायलेटवर मतदान झालं म्हणून जिंकले. अध्यक्ष महोदय, तुम्ही बघा, शिक्षक आणि पदवीधर हा अतिशय हुशार किंवा सुशिक्षित किंवा अतिशय काय जगामध्ये चाललेलं आहे ते पाहणारा वर्ग आहे. आणि ह्या सगळ्या वर्गाने प्रचंड ताकदीनं ह्या सगळ्या निवडून दिल्या. त्याच्यामुळं आता माझी त्यांना सांगणं आहे बागडे साहेब की आता जे आमच्यातनं काँग्रेसमधनं शिवसेनेतनं तिकडे गेलेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्या. कधी एक जण राजीनामा देतील आणि निवडून इकडून येतील, कळून पण देणार. मी खरंच सांगतो, मी खरं ते स्पष्ट बोलत असतो. तुम्ही बघा ना, तुम्ही 4 महिन्यात म्हणाल अरे तू अधिकच नाही सांगितलं हा फुटणार आहे म्हणून, असं तुम्ही म्हणाल. तर त्याच्यामुळे तीच काळजी करा. आमच्या
भ्रष्टाचाराच्या बद्दलचे आमचे आशिष शेलारांनी खूप आरोप केले, आमच्या अमित साटम साहेबांनी केले. ड्रेस कोडच्या बद्दल पण सांगितलं. ड्रेस कोडच्या बद्दल आम्ही पुन्हा फेरविचार त्या ठिकाणी करतोय. जे योग्य असेल तेच त्या बाबतीमध्ये सरकार करेल. पण भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भामध्ये आता कुठलेही मुद्दे राहिले नाही, म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या करता बिनबुडाचे आरोप करण्याचं काम आज अनेक विरोधी पक्षाच्या मान्यवरांनी या ठिकाणी केलेलं आहे. ही पण गोष्ट मी आवर्जून सभागृहाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, मगाशी चंद्रकांत दादा पाटलांनी एक मुद्दा काढला. आमचं सरकार ज्यावेळेस आलं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी शपथ घेतली त्यावेळेस एक होतं, 7 लोकांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय, रेग्युलर कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय आणि 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांनी वरचे पैसे भरले तर मग 2 लाख सरकारने द्यायचे, असा तो निर्णय झालेला होता. पण त्याच्यानंतर सावट करोनाचं आलं, म्हणून आम्ही ठरवलं की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो आपण अंमलात आणू आणि नंतर परिस्थिती मूळ पदावर आल्यानंतर जे आपण लोकांना शब्द दिलेला आहे त्याची पण अंमलबजावणी करू. मी आज पण सभागृहाला सांगू इच्छितो की परिस्थिती पुढे बदलल्यानंतर त्या गोष्टीचा विचार राज्य सरकार फार मनापासून त्या ठिकाणी करेल. ही पण बाब मला आज लक्षामध्ये आणून द्यायची. अध्यक्ष महोदय, किती वेगळं वेगळ्या पद्धतीनं बोललं जातं बघा. सकाळी आज विषय होता 3 नंबरचा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर विधानसभा सदस्याची नामनियुक्ती करण्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचा प्रस्ताव. दुर्दैवाने उदय सामंत साहेब इथं नव्हते, त्याच्यामुळे तो प्रस्ताव तुम्ही थांबवला. अध्यक्ष महोदय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की एक इकडचा पाहिजे, एक इकडचा पाहिजे. मागच्या वेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकच्या व्यवस्थापन मंडळावर बीजेपीचे आमदार देवयानी फरांदे आणि बीजेपीचे आमदार बाळासाहेब सानप होते. का त्यावेळेस आमचा एखादा तुम्हाला आठवला नाही? जे नाही तसं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थिती तशी आहे. सारखंच उठ बस करतात. बर, आता मागच्या वेळेस जसं झालंय तसं यावेळी वेळेस आम्ही आता सत्ताधारी पक्षाचे 2 पाठवणार आहोत. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये इतर गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय, काल तुम्ही बघितलं सगळीकडे टीव्हीला चाललेलं होतं की 90 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च. अध्यक्ष महोदय, मी सकाळी येताना मला नक्की माहिती नव्हती. मी स्पष्टपणे सांगितलं की एवढा खर्च झाला. कुणी सांगितलं? कुठल्या मंत्र्याची माहिती तुम्ही घेतली? त्याच्यामध्ये आतापर्यंत मंत्र्यांचं हे सरकार आल्यावर खर्च झालाय 17 कोटी 88 लाख. मुंबई प्रेसिडेन्सी डिव्हिजन साठी नोव्हेंबर 2020 मध्ये 90 कोटी इतका निधी वितरित केलेला आहे. या निधीत फक्त मंत्र्यांचे बंगले होत नाहीत अध्यक्ष महोदय. मंत्र्यांचे बंगले, सदनिका, विधानसभा इथला सगळा खर्च, मंत्रालय, माननीय उच्च न्यायालयाच्या इमारती, सत्र न्यायालयाच्या इमारती, तसेच दक्षिण मुंबईतले सर्व शासकीय कार्यालय व शासकीय निवासी इमारती यांचा समावेश होतो. ह्याच्यात हायकोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट, न्यू काउन्सिल हॉल, आकाशवाणी, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय, सुरुची, सुनीती बंगला, यशोधन, हाजी अली शासकीय निवासस्थान, अवंती अंबर, रॉकी हिल, जे स्कूल ऑफ आर्ट, एवढं सगळं आहे. परंतु सारखे फोटो दाखवायचे की 90 कोटी 90 कोटी 90 कोटी. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने अर्थमंत्री म्हणून सांगतो, त्या 90 कोटी मध्ये अंदाजे 20 कोटीची मागील सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांची थकीत बिल आहे. आमचे काळातले 17 कोटी 88 लाख आणि हे पण सहीनिशी माझ्याकडं संबंधित अधिकाऱ्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे. माझी आजच्या चर्चेच्या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे की माहिती घ्या रे बाबांनो. एकदम 90 कोटी खर्च 90 कोटी खर्च. त्या आमचे मंत्री महोदय धनंजय मुंडे त्यांचा चित्रकूट बंगला
तिथं तर 3,89,00,000 खर्च त्या एका पेपरनी दिलं आणि मी नंतर माहिती घेतली तर तो खर्च 89 लाख. हो का, आर्थिक तंगीतही मंत्र्यांची दालने बंगल्यावर 90 कोटी खर्च. अरे काय इतकं चुकीचं बातम्या देत आहेत? तुम्हाला जरूर बातम्या देण्याचा अधिकार आहे, पण ह्या पद्धतीचं राजकारण इतक्या खालच्या स्तराचं हे करणं कुठंतरी बंद झालं पाहिजे, अशा पद्धतीचं माझी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं एक उदाहरण देतो. जसं हे तसं मुख्यमंत्र्यांचं थकीत बिलाच्या बद्दलचं तक्रार केली. मी आज माहिती घेतली, वर्षा बंगल्याची 1 रुपया देखील थकीत बिल त्या ठिकाणी नाहीये. 0 रुपये तिथं पैसे हे पाणीपट्टी. तशीच गोष्ट देवगिरी बंगल्याची. अध्यक्ष महोदय, काय होतं, मोठ्यांची नावं घेतली तेव्हा का आता मुंबई महानगरपालिका वर्षा बंगला थकबाकी 0,0,0,0,0,0 तोरणा बंगला 0. ही अशी सगळी माहिती आहे अध्यक्ष महोदय. पण बातम्या देऊन मोकळ्या. बर, काही लोक बातम्यावर विश्वास ठेवून स्वतःचं माइंड तयार करतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. त्याची नोंद कृपया घ्यावी. खोटं बोल पण रेटून बोल अशी काहींना सवय लागलेली आहे. त्याचं थोडंफार वाण नाही पण गुण लागला, अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, मला जाता जाता एक गोष्ट सांगायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र नागपूरचं पीजी इन्स्टिट्यूट असे श्रेणीवर्धन करून त्यासाठी लागणारा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत देण्याबाबतचा प्रस्ताव सन 2014 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. तथापि सदरहून काम प्रत्यक्षात सुरू झालं नाही. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून हे काम तात्काळ सुरू करण्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी 2019च्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूरला आश्वासित केले. सदर रुग्णालयाच्या सुधारित श्रेणीवर्धनाचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करून तातडीने हे काम पूर्ण केलं जाईल. अशा प्रकारे देखील मी या पुरवणी मागण्यांच्या उत्तराच्या निमित्तानं सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, वेळ म्हणजे बाकीच्या पण बऱ्याच जणांना आपल्या आपल्या विषयाच्या बद्दलचं त्या ठिकाणी बोलायचंय. त्याच्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आज ज्या नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्या आपण सगळ्यांनी मंजूर त्या ठिकाणी कराव्यात, अशा प्रकारची विनंती सभागृहाला या निमित्तानं मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.